तुमचं जर वय वर्ष 60च्या पुढे असेल आणि पायातील तुमच्या ताकद कमी होत चालली असेल, तसेच तुमच्या नसामध्ये सारखंच दुखत असेल, तर तुम्ही सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा एक सोपा पदार्थ जर खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू 10 वर्षांनी तरुण वाटू लागतात आणि ज्या नसामध्ये तुम्हाला सध्याला जे दुखू लागलं आहे तर त्या नसामध्ये दुखणं लगेचच बंद होते। मी इथे कुठल्याही औषधांची किंवा महागड्या आहाराची म्हणजे सप्लिमेंटची किंवा महागड्या औषधांची गोष्ट अजिबात सांगणार नाही आहे। मी एका अशा सोप्या आणि सर्वांनाच माहिती असलेल्या पदार्थाबद्दल सांगणार आहे जो प्रत्येकाच्या घरामध्ये कधीतरी नक्कीच आणला जातो, पण दुर्दैवाने सकाळी उठल्यावर बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात। ते ओळखतही नाहीत की तो किती पदार्थ उपयुक्त आहे। अलीकडच्या संशोधनानुसार हा पदार्थ जर नाश्त्यामध्ये तुम्ही जर खाल्ला तर 60 वर्षावरील व्यक्तींसाठी तो खूप फायदेशीर ठरतो। यामुळे पायातील ताकद जबरदस्त रीतीने वाढते, शरीराचा तोल जोर राखायला सध्याला तुम्हाला मदत होते। रात्री येणाऱ्या पायांच्या मुंग्या आणि वेदना या पदार्थामुळे टाळता येतात। पायातल्या स्नायूंची झीज तब्बल 72% थांबवता येते। आज लाखो वृद्ध नागरिक या ठिकाणी न कळत अशा अवस्थेत सध्याला पोहोचलेले आहेत जिथे त्यांना वॉकर किंवा व्हीलचेअर किंवा दुसऱ्यांच्या मदतीशिवाय हालता सुद्धा अजिबात येत नाही। ही फार दुःखद आणि चिंतेची गोष्ट आता बनलेली आहे, कारण त्यांना हे माहितीच नसतं आणि काही लोक तर सकाळी उठता क्षणीच अशा काही चुकीच्या गोष्टी खातात ज्यामुळे समस्या या ठिकाणी अजून वाढवतात। म्हणून तुम्ही दररोज सकाळी न कळत असे काहीतरी करताय का ज्यामुळे तुमचे पाय अजूनच या ठिकाणी कुमकुवत होत चालले आहेत आणि हे सगळं फक्त एका लहानशा तुमच्या चुकीमुळे या ठिकाणी होऊ लागले। याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून जे मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर नेमकं आपण काय खाल्लं पाहिजे आणि त्याचबरोबर 5 असे सोपे नाश्त्याचे पदार्थ तुम्हाला सांगणार आहे जे तुमचं संतुलन या वयामध्ये राखण्यास या ठिकाणी मदत होणार आहे आणि 60 वयानंतरही स्वतःचा ताबा या ठिकाणी परत मिळवण्यासाठी मदत करणार आहेत। तुमचे पाय या ठिकाणी थोडे थोडे अशक्त या वयामध्ये होत चालले आहेत, ही भावना तुम्हाला सतत या ठिकाणी जाणवत आहे। असं नाही की वय झाले म्हणजे चालताना तोल जातो किंवा आत्मविश्वास उरत नाही, असं काही सुद्धा नसतं। किंवा तुम्हाला वाटतं असं की दुसऱ्यांच्या मदतीशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही, असं अजिबात नसतं। चांगली गोष्ट ही आहे की संपूर्ण प्रक्रिया उलटवता सुद्धा येते आणि त्यासाठी तुम्हाला औषधे देखील महागडी लागणार नाही आहेत। महागडं काय घेण्याची सुद्धा गरज नाही आणि भक्कम त्या ठिकाणी व्यायाम सुद्धा करण्याची गरज नाही। सगळ्यांची सुरुवात होते एक छोट्याशा पण फार महत्त्वाच्या गोष्टीपासून, सकाळचा पहिला आहार। आता हे ऐकायला अगदी साधं वाटेल पण खूपच तुमच्यासाठी सामान्य पण वाटेल, पण योग्य जर आहार तुम्ही आहारामध्ये नाश्ता जर घेतला तर तोच नाश्ता तुमचे पाय या ठिकाणी आता मजबूत त्या ठिकाणी करू शकतात किंवा हळूहळू त्याचं नुकसानही तुमचं या ठिकाणी वाचवू शकतात। आहार तज्ज्ञ या गोष्टीबद्दल सर्वात जास्त काळजी व्यक्त करतात। 60 वयानंतर प्रत्येक लोक नाश्ता गडबडीत किंवा चुकीच्या पद्धतीने किंवा अगदी वगळूनच देतात। कुणी केवळ 1 कप कॉफी घेतं किंवा कुणी या ठिकाणी पांढरं जे ब्रेड असतो तर तो पावसारखे त्या ठिकाणी चहामध्ये बुडवून खातो, मूल्य नसलेले पदार्थ खात असतो। काही जण या ठिकाणी फक्त पाणी पिऊन त्या ठिकाणी गप्प बसतात, थोड्या वेळाने काहीतरी खातात, पण याचा परिणाम काय होतो तर लक्षात ठेवा, शरीर तुमचे ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं आणि यालाच कॅटाबॉलिक अवस्था असे म्हणतात। आणि अशा वेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागतं माहित आहे का तुम्हाला, तर पायांचे स्नायू या ठिकाणी तोडायला लागतं, कारण हे स्नायू तुमचं चालणं या ठिकाणी उभं राहणं, तोल राखणं आणि पडणं या गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात। एका अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषण मूल्य असलेला नाश्ता जर घेतला तर अवघ्या 8 आठवड्याच्या आतमध्ये त्यांना पायातली ताकद 35% परत मिळू शकते। सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ आहेत, कदाचित तुमच्या घरामध्ये ते आधीपासूनच आहेत, फक्त आपण त्याचा योग्य पद्धतीने आता वापर केला आणि योग्य वेळी या ठिकाणी जर खाल्लं तर तुम्हाला ताकद भरपूर या ठिकाणी आता मिळणार आहे। तुमची गेलेली ताकद पायातील परत या ठिकाणी तुम्हाला आणून देणार आहे। तुमचा विचार या ठिकाणी पूर्णपणे बदलू शकतो। खरी परिस्थिती सुरुवात या ठिकाणी करण्याआधी एक छोटीशी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आता मिळून जाणार आहे। बघा, प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना या ठिकाणी लांब चालता येणं कठीण होऊच लागलं आहे, खुर्चीतून उठताना त्रास होऊ लागला आहे, चालताना चोल डासू लागला आहे
आणि मग काठी, वॉकर किंवा दुसऱ्यांच्या मदतीची गरज भासू लागल्या. आणि या सगळ्यांच्या मुळाशी असतो एक आजार, तो म्हणजे सार्कोपेनिया. या आजारांची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू त्या ठिकाणी गमावताना कोणताही त्रास होत नाही, ना ताप येतो, ना वेदना, मुंग्या या ठिकाणी काहीच नाही. ही झीज शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना थोडं या ठिकाणी चुकायला लागतं. तेव्हा असं वाटतं की आता वय वाढलंय, त्यामुळे कधीतरी असं वाटत असेल. उभं राहायला या ठिकाणी त्रास होऊ लागतो, हाताचा आधार घ्यावा लागतो. पण हे सगळं फक्त वय वाढल्याचे लक्षण नाही. वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे या ठिकाणी आता चुकीचं आहे. आपली खरी ताकद ही पायामध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर आपण या ठिकाणी असहाय्य होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ या ठिकाणी एजिंगच्या एका नवीन अभ्यासानुसार जर आपण काहीच केलं नाही तर 60 वर्षावरील व्यक्ती पुढील 10 वर्षात आपल्या पायामधल्या ताकदापैकी तब्बल 33% या ठिकाणी ताकद पायातील या ठिकाणी गमवू शकतो. हे फक्त ताकदच कमी होत नाही तर पाय कमजोर या ठिकाणी आपोआप होतात. आपोआप संतुलन बिघडलं जातं, चालणं मंदावायला लागतं, पाय या ठिकाणी ओढत चालायला लागतात, रक्तप्रवाह कमी होतो, चालायलाही मर्यादित त्या ठिकाणी आता तुम्हाला वाटू लागतं, पोटाभोवती चरबी असते, हाडं ठिसूळ होतात, झोप व्यवस्थित लागत नाही, भूक कमी होतो आणि या ठिकाणी विसरभोळेपणे देखील वाढू लागतो. पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट कोणती तर आपलं स्वतःचं शरीर आपल्याला साथ देत नाही. सकाळचा वेळ या ठिकाणी खास का असतो तर ते बघा आता तुम्हाला सांगतो. कारण आपण जेव्हा 7 ते 8 तास त्या ठिकाणी झोपून उठतो तेव्हा शरीर आपलं उपाशी अवस्थेत असतं आणि जर तुम्ही त्यावेळी जर काय खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठीच तुमच्यासाठी या ठिकाणी स्नायूंचे विघटन करू लागतं. वृद्ध व्यक्तीमध्ये आता आधीच स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी गती खूप संत असते, त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान या ठिकाणी अजूनच तुमचं वाढतं. जर तुम्ही सकाळी उठल्यावर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे या ठिकाणी कमजोर होऊ लागतात. आपल्या शरीरातले सगळे मोठे आणि महत्त्वाचे स्नायू हे आपल्या पायामध्येच असतात. त्यांचं कमजोर होणं म्हणजे फक्त ताकदच कमी होत नाही तर शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो, पायात रक्तप्रवाह मंद होतो आणि मग सुरू होतात एकामागून एक समस्या. पायात मुंग्या येणं, थरथर होणं, सुन्नपणा येणं, चालताना किंवा जिना चढताना असंतुलित वाटणे. ही परिस्थिती अगदी त्या वृद्धामध्ये सध्याला दिसून येते. ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही आहे ते हळूहळू कमकुवत होत चाललेत, हालचाली कमी होत चाललेत आणि मग सध्या या ठिकाणी या गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं. मग आता तुम्हाला सांगतो एक चांगली गोष्ट, जर तुम्ही लवकरात लवकर लक्ष दिलं तर तुमचे शरीर स्वतःला बरे करू शकतं. तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकता, पायांची ताकद परत मिळवू शकता, संतुलन सुधारू शकता, मुंग्या येणं किंवा पायामध्ये झटके येणं तुम्ही टाळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा ताबा परत टिकवू शकता. हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, पुढे मी तुम्हाला अशा काही अन्न पदार्थाबद्दल सांगणार आहे जे खरे तर तुमचे पायांचे आधारस्तंभ इथून पुढे ठरू शकतात. आपण एका 70 वर्षाच्या काकांचे उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला परिपूर्ण लक्षात येईल. ते बांधकाम अभियंता पहिला होते. डोंगराळ प्रदेशात चढ उतार पहिला ते करणं त्यांचं काम असायचं. जंगलात काम करत होते आणि स्कॅप होल्डरवर सहज चढणं उतरणं या ठिकाणी काहीच त्यांच्यासाठी अवघड नव्हतं. पण आजकाल सकाळी उठल्यावर त्यांना वाटतं की आता हे माझे पाय नाही आहेत, कारण गुडघे झालेत त्या ठिकाणी बर्बाद. त्या ठिकाणी पाय कधी शिशासारखे जड तर कधी सुन्न वाटणारे असं वाटत होते. सकाळची पहिली काही पावले चालताना हे जणू अगदी गंजलेले मशीन चालतायत. एक एक पाऊल जड वाटतंय आणि अस्थिर. एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोचल्यावर जाताना त्यांच्या पायात त्या ठिकाणी पाय अडकला आणि थोडेसे घसरले. खूप मोठी दुखापत त्यांना झाली आणि त्या क्षणात त्यांना आतून हादरवणारं त्या ठिकाणी टाकलं आणि घसरल्यामुळे नाही पण काहीतरी महत्त्वाचं गमावत त्या ठिकाणी ते गेले. ही भावना त्यांच्या लक्षात आली. शरीराची झीज ही साठीनंतर वेगाने होत असते आणि सर्वात जास्त झीज होते पायांच्या स्नायूमध्ये. ते चालताना, उभे राहायला, घरात फिरायला किंवा स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात. हे लेख वाचल्यानंतर, काही व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना एक गोष्ट या ठिकाणी चांगलीच आता लक्षात आली, ती म्हणजे आता सकाळचा आहार जो असतो तर हा ठरवतो की पायात मजबूती कशा पद्धतीने निर्माण होईल की अजून या ठिकाणी ढासळतील.
त्यानंतर त्यांनी सवय बदलायला सुरुवात केली. पूर्वी नाश्ता करत नव्हते, आता ते नियमितपणे नाश्ता करायचे. या ठिकाणी रिकाम्या पोटी कॉफी पिणं अगदी त्यांनी थांबवलं. आता त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नव्हता, पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं ते पोषण द्यायचा. हळूहळू फरक जाणवायला लागला. सकाळी उठता बसताना पाय जड वाटत त्या ठिकाणी पहिला होते, पण आता बंद झाले. चालताना पावलं हलकी वाटू लागली. कधी काळी बंद पडलेला घरातला फेरफटका त्यांनी पुन्हा सुरू केला. मग बागेत जायला लागले. दुसऱ्या महिन्यापर्यंत ते सलग 2 किलोमीटर पर्यंत रोज चालायला लागले. फक्त त्यांच्या जीवनातील एक छोटासा बदल, ना काठी ना कोणाची मदत. आणि काकांनी 70 नंतरही आपले पाय मजबूत आणि परत एकदा स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त या ठिकाणी ठेवायला सुरुवात केली. आता हजारो ज्येष्ठ नागरिक रोज वापरत असलेले 5 खास नाश्त्याचे प्रकार तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, सर्वांनी या ठिकाणी 5 गोष्टी सांगणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि शेवटचा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर इथून पुढे तुमच्या पायातील जी ताकद गेल्या तर ती तुम्हाला आता तरुण वाटायला लागणार आहे. अगदी 30 ते त्या ठिकाणी तुमची ताकद जी होती 30 वयामध्ये तर ती परत तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आता 5 पदार्थ सांगणार आहे. शेवटचा पदार्थ सगळ्यात जास्त ताकद तुम्हाला मिळून देणार आहे. आता बघा, पहिली गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे शिजवलेली अंडी. हे पायाच्या आणि संपूर्ण शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अगदी सोपा, प्रभावी आणि पटकन तयार होणारा अन्न पदार्थ आहे. स्नायू वाढवण्यासाठी आणि तुमचे स्नायू दुरुस्तीसाठी लागणारी सगळी महत्त्वाची पोषण मूल्य अंड्यात असतात. पण खरी जादू असते पिवळ्या बल्कात, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी, बी12 आणि कोलिन आणि ल्युसिन नावाचं एक खास त्या ठिकाणी अॅमिनो ॲसिड असतं, जे तुमचे स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूप आवश्यक असतं. 60 वर्षानंतर आपल्या पायामधले स्नायू सर्वात लवकर झिजायला लागतात. म्हणून या वयात अंडी खाणं जास्त उपयुक्त ठरतं. जर एखाद्या वयस्कर व्यक्तीने आठवड्यासाठी दररोज 2 अंडी जर खाल्ली तर त्यांच्या पायात ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढतं. अंडी केवळ स्नायूंना बळकट करत नाहीत, तर तुमच्या मेंदू आणि पायामधल्या संवादाला या ठिकाणी सुधारतात. म्हणून चालताना तोल जाणं, चक्कर येणं, पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंडी एक प्रकारे आपलं संरक्षणच करतात. अंड्यातलं व्हिटॅमिन बी आपली मज्जासंस्था मजबूत करतं. मेंदू आणि या ठिकाणी पाय याच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्ती स्थिर राहता, डगमगणं कमी होत जातं आणि पाय चुकण्याची आता शक्यता बरीच कमी होते. झोपेतून उठल्यावर 30 ते 60 मिनिटात अंड खाल्लं तर सर्वात जास्त फायदा होतो. उकडलेलं अंड हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्यात कोणतीही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मूल्य तशीच राहतात. वेगळापणा म्हणजे हवा असेल तर अंड्याचं या ठिकाणी स्क्रम तयार करा. त्यात थोडं पालक किंवा टोमॅटो घाला. हे दोन्ही अँटीऑक्सिडंट जे असतं तसेच या ठिकाणी मॅग्नेशियमने भरलेले असतात, जे पायांच्या स्नायूचं आरोग्य तुम्हाला टिकवण्यासाठी आता महत्त्वाचं उपयुक्त ठरत असतं. दुसरा नाश्ता या ठिकाणी सांगणार आहे. असं दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा असं तुम्हाला प्रकार सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. 5व्या नंबरचा जे पदार्थ सांगणार आहे तो जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या पायामधली ताकद जी गेल्या तर ती 100% परत येणार आहे. दुसरा नाश्ता आहे ती म्हणजे ओट्स, चिया सीड्स. जर अंडी स्नायूंना इंधन देत असतील तर ओट्स ते इंधन संपूर्ण सकाळभर त्या ठिकाणी पुरवतात. आणि जर त्या चिया सीड्स घातल्या आणि तर त्या चिया सीड्स घालून जर तुम्ही आता या ठिकाणी छोटीशी डिश वृद्धांसाठी जर खायला दिली तर एक जबरदस्त उपाय होतो. पायांची ताकद टिकवण्यासाठी, स्नायूंची झीज थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे संयोजन आता अत्यंत उपयुक्त ठरतं. ओट्समध्ये असणारा बीटाग्लून नावाचा फायबर त्या ठिकाणी तुमचं पायातील गेलेली ताकद वाढवतो, पोषण तुमची शक्ती वाढवते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. साठीनंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळूहळू त्या ठिकाणी आता हे होत असतो. म्हणून ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. चिया सीड्समध्ये असतो ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. हे 4 घटक तुमचे स्नायू मज्जासंस्था मजबूत करायला लागतात आणि रात्री झोपताना होणारे वेदनादायक झटके देखील यामुळे दूर होतात. चालणं किंवा बराच वेळ उभा राहणं यामुळे पाय जड होतात, पण चिया सीडमधील मॅग्नेशियम स्नायूंना सेल करतं आणि पोटॅशियम शरीरात त्या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखतो आणि पायातील बारीक सारीक स्नायूमध्येही ऑक्सिजन पोचवतो. 3 चमचे ओट्स घ्या. हे पाण्यात किंवा नट्सपासून बनवलेल्या दुधात व्यवस्थित मिसळा. नरम होईपर्यंत शिजवा. त्यात 1 चमचा चिया सीड्स घाला.
नीट ढवळा. वरून थोडे केळ्याचे काप किंवा ब्लूबेरीज तुकडे घातले तर गोडवा, चव आणि अँटीऑक्सिडंट यांचा उत्तम मिश्रण तयार होतं. झोपेतून उठल्यावर 1 तासाच्या आत किंवा शक्य असेल तर गरम गरम खाल्ल्याने त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. ज्येष्ठ व्यक्तींनी जेव्हा सकाळी ओट्स आणि चिया सीड्स नाश्त्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनुभवले की उभं राहणं अधिक सोपं झालं. जिने चढणं आता एकदम सोपं झालं. जिनं चढणं हे त्रासदायक अजिबात आता वाटत नाही. पायदुखी कमी झाली आणि दिवसभर शरीरातील एक वेगळीच ताकद आणि सहनशक्ती या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली. आता तिसरा घटक तुम्हाला सांगताय तो म्हणजे आता देशी केळी. वरदानसाठी देशी केळ्याला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट गोळी असं का म्हणतात? हे काही उगाच नाही आहे. केळ्यात असणाऱ्या भरपूर पोटॅशियममुळे पायात येणारे झटके कमी होतात, रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू व्यवस्थित आकुंचन पावतात आणि 60 नंतरही पायातील ताकद टिकून राहते. सकाळी उठल्यानंतर लगेचच केळी खाल्ली तर तो वेळ सर्वात फायदेशीर आहे, कारण झोपेतून उठल्यावर शरीरात खनिजांचं प्रमाण सर्वात कमी असतं. मध्यम आकाराच्या एका केळ्यात सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे आपल्या रोजच्या गरजेपेक्षा या ठिकाणी जवळपास 10% पूर्ण भाग करतं. पोटॅशियमचं काम करतं स्नायूमध्ये योग्य विद्युत संतुलन राखणं, म्हणजेच मांसपेशी योग्य वेळी आकुंचन यामुळे पावतील आणि सैल होतील. केळ्यामध्ये व्हिटॅमिन B6 देखील भरपूर असतं, जे आपल्या मेंदू आणि पायामधल्या स्नायूमध्ये चांगला संवाद घडवून आणत असतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्त तोल राखू शकता. हालचाल करताना समन्वय देखील अधिक चांगला राहतो. पण लक्षात ठेवा, केळी सगळ्यांसाठीच योग्य आहेत असं नाही. जर तुम्हाला टाईप 2 डायबिटीज, रक्तातील साखरेवर नियंत्रण घ्यावं लागत असेल किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर जास्त पोटॅशियम तुम्हाला घातक ठरू शकतं. अशा वेळी साखर कमी असलेलं थोडंसं कच्चं केळ खाणं हे तुमच्यासाठी चांगलं या ठिकाणी ठरणार आहे, कारण त्यात त्या ठिकाणी रेजिस्टन्स स्टार्च असतो, जो पचन संत करतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं. केळ खाण्याची योग्य वेळ म्हणजे मुख्य नाश्त्यानंतर रिकाम्या पोटी खाल्लं तर रक्तातील साखर अचानक वाढू शकते, हे लक्षात ठेवा. उत्तम परिणाम मिळण्यासाठी तुम्ही केळ ओट्समध्ये घालू शकता. वैद्यकीय त्या ठिकाणी कोणती तुम्हाला अडचण नसेल तर दररोज सकाळी एक लहान केळ खाल्लं तरी पुरेसं आहे. विशेषतः इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी हे सगळं अगदी सोपं पडणार आहे आणि पचनासाठी अगदी हलकं असतं. पण योग्य वेळाने योग्य पद्धतीने केळी खाल्ली तर तुमचे पाय एकदम मजबूत कवच ठरू शकतात, ज्यामुळे तुमचा दिवस अगदी त्या ठिकाणी ताकदवीन, स्थैर्य आणि आत्मविश्वासाने सुरू होईल. चौथा नाश्ताचा प्रकार आहे तो म्हणजे ग्रीक, म्हणजे त्याला दही म्हणतात. दही झोपेतून उठल्यानंतर शरीरात हळूहळू होणारी स्नायूंची झीज थांबवायला मदत करतो. तर ग्रीक दही जर ही तुम्ही या ठिकाणी दररोज खाल्ली तर हा उत्तम पर्याय तुम्हाला ठरतो. सध्या दह्याच्या तुलनेत ग्रीक दह्यात दुप्पट या ठिकाणी प्रथिने असतात, जे घट्ट आणि थोडंसं गोडसर लागतं, कारण की 3 वेळा या ठिकाणी ते गाळलं जातं आणि शुद्ध असतं. त्यातलं पाणी वेगळं काढलेलं असतं आणि 60 वर्षानंतर ग्रीक दह्यात असणारे कॅसिन प्रोटीन फारच त्या ठिकाणी फायदेशीर ठरतं, कारण ते हळूहळू पचतं आणि तुमच्या पायांना लागणारी ताकद टिकवून ठेवतं. झोपेत असताना शरीरात ऊर्जेची गरज लागते आणि ती मिळवण्यासाठी शरीर कधी कधी स्नायूंना तोडून ऊर्जा बनवू लागतं. त्यामुळे झोपेच्या वेळी शरीर त्या ठिकाणी कॅटाबॉलिक स्थितीत जातं. वय वाढल्यानंतर हार्मोन आणि आता शरीराची चयापचयाची क्रिया बदलते. आता तुम्हाला स्नायू दुरुस्त होण्याची गती कमी होते. जर सकाळी शरीराला योग्य प्रथिने मिळाले, जर तुम्हाला शरीराचे प्रथिने मिळाले तरच या ठिकाणी शरीर चांगलं राहतं. जरी प्रथिने नाही मिळाली तर पायातील स्नायूवर अजून परिणाम होतो आणि त्यांची झीज थांबत नाही. ग्रीक दह्याच्या 170 ग्रॅमच्या एका वाटीत सुमारे 17 ग्रॅम प्रथिने असतात. सोबतच या ठिकाणी लुसून नावाचं त्या ठिकाणी एक प्रथिन असतं. तसेच मिनो आम्ल सुद्धा असतं, जे नवीन स्नायू तयार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करत असतं. याचबरोबर ग्रीक दह्यात भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D असतं, जे हाडं बळकट करतात आणि पायातील हालचाल त्या ठिकाणी सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणंही सोपं होतं. आता या ठिकाणी प्रोबायोटिक्स हे पचन सुधारतात आणि शरीरातील लपलेली सूज सुद्धा कमी करतात, जे तुमच्या पायातल्या रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाचं आहे. नेदरलँडच्या एका विद्यापीठातील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासामधून असं आढळलंय की ज्येष्ठांनी जर दररोज 20 ग्रॅम कॅसिन प्रोटीन घेतलं आणि थोडी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यात पायांची ताकद पुन्हा या ठिकाणी मिळवली जाईल. रात्रीच्या वेळी पायात लागणारे झटके कमी होतील आणि चालणंही अगदी या ठिकाणी स्थिर होईल.
पण ग्रीक दही सगळ्यांना सहन होत नाही आहे. ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे किंवा पचनावर त्रास होतो त्यांनी लॅक्टोज फ्री दही वापरावं. 5वा नाश्त्याचा प्रकार आहे तो म्हणजे पॅनमध्ये परतून घेतलेलं सेल मासा. तुम्हाला साठीनंतर पायाच्या ताकदीसाठी काहीतरी विशेष करायचं असेल तर आठवड्यातून 2दा या ठिकाणी तुमच्या नाश्त्यामध्ये फॅटी फिश किंवा सुरमई किंवा बांगडा खाणं तुमच्यासाठी आता फायदेशीर ठरणार आहे. या माशामध्ये भरपूर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात जे तुमच्या स्नायूमध्ये अगदी आता सूज जी असते तर ती कमी करू लागतात, शरीरात इन्शुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचं शोषण अधिक कार्यक्षम करतात. या सगळ्यामुळे वयस्कर व्यक्तीमध्ये पायांची ताकद परत येते, स्नायू अगदी या ठिकाणी आता गळती थांबवते आणि शरीर एकदम बळकट होतं. ज्यांनी आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाल्ले किंवा त्यांचे स्नायू आता टिकवण्याचे प्रमाण त्या ठिकाणी 27% अधिक होतं त्यांच्या तुलनेत जे मांस किंवा मासे खात नव्हते. अगदी आश्चर्य म्हणजे फिश खाणाऱ्या गटात चालण्याची ताकद, संतुलन आणि पायातील कमजोरीमुळे पडण्याचा धोका 36% कमी झालेला असतो. हे कसं काम करतं तर शरीरात सतत असलेली सूज ही शांतपणे नुकसान करणारी प्रक्रिया असते. ही सूज खास करून पायातील स्नायूंची ताकद कमी करते आणि ते झिजवू लागते. अशी सूज कमी करण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खूप उपयोगी ठरतात. सेल्स त्या ठिकाणी मासा केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर 100 ग्रॅम शिजवलेल्या सेल्स मासा यामध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात व्हिटॅमिन B12 आणि D देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं जे मेंदू आणि स्नायूमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी आवश्यक असतं. हे बनवणं अगदी सोपं आहे. ताज्या सेल्स माशामध्ये त्या ठिकाणी एका तुकड्यामध्ये सर्व बाजूने एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइलमध्ये तुम्ही फ्राय करा आणि भाजलेल्या रताळ्यासोबत वाफेबरोबर तुम्ही भाज्याबरोबर हे जर खाल्लं तर तुम्हाला एक परिपूर्ण नाश्ता सकाळचा मिळतो. प्रथिन, चांगली चरबी आणि खनिजांनी हे भरलेलं आहे. जर का मासे शिजवायला वेळ नसेल तर चांगल्या दर्जाचं फिश ऑइल सप्लिमेंट घ्या. पण बहुतांश तज्ज्ञ सांगतात की मासे घरी आणूनच तुम्ही या ठिकाणी शिजवून व्यवस्थित खायचं आहे. जर असे पदार्थ जर तुम्ही खाल्ला नक्कीच तुमच्या पायातील ताकद वाढेल, नसामधील गेलेली ताकद परत येण्यासाठी मदत होईल. तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.